तुम्ही रिकामटेकडे आहात का? तुम्ही आळशी आहात का? आणि तुम्ही बिनकामाचे आहात का? आणि तुम्ही समाजासाठी कीड आहात का? अगदी एखाद्या कॉकरोच सारखे. ऐकायला खूप भयंकर वाटतंय ना? पण आजच्या या प्रगत मनवणाऱ्या आणि विश्वगुरू बनण्याची स्वप्न पाहणाऱ्या आपल्या या देशात आपल्याच तरुणांना व्यवस्थेकडून दिली जाणारी ही वागणूक आहे. Their youngsters like cockroaches. They don't get any employment. They don't have any place in profession. Some of them become media. Some of them become social media. Some of them become RTI activists. Some have become another activists, and they start attacking everyone. And you people file contempt petition because I go to taking up the matter as if there are already parasites in society who attack you people. You attack the system, and you want to join hands with them. I understand. नमस्कार मित्रांनो, ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पुन्हा राजकीय पक्षाची तळी उचलणार नाही आहोत, तर आपण त्या कोट्यावधी तरुणांचा आवाज बनणार आहोत, ज्यांच्या उमेदीच्या वर्षांचा या व्यवस्थेने अक्षरशः बाजार मांडला आहे. सरकार सामान्य जनतेला कसं फसवतं, सरकार या युवा वर्गाला कसं गृहीत धरतं, आणि जेव्हा हा तरुण स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावरती उतरतो तेव्हा त्याला अराजकतावादी ठरवून त्याचा जाणीवपूर्वक कसा अपमान केला जातो, या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे आणि काल जंतर मंतरवरती झालेल्या आंदोलनातील मुख्य मागण्या, विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे थरकाप उडवणारे वास्तव आणि सत्ताधाऱ्यांच्या विरोधामागचं मोठं षडयंत्र आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून उघड करणार आहोत. देशाची लोकसंख्या 140 कोटींच्या पुढे गेली आहे. आपण अभिमानाने सांगतो की भारत हा तरुणांचा देश आहे. देशातील 65% अधिक लोकसंख्या ही 35 वर्षाखालील आहे. पण या युवा शक्तीचे हे सरकार नेमके करत काय आहे? इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILOच्या आकडेवारीनुसार भारतातील एकूण बेरोजगार लोकांपैकी तब्बल 83% लोक हे तरुण आहेत. पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या तरुणांमधील बेरोजगारीचे दर हा निरक्षर लोकांपेक्षा कितीतरी अधिक पटीने आहे. तरुणांना बिनकामाचे ठरवणे हा या व्यवस्थेचा सर्वात मोठा बचाव आहे. कारण जर तरुणांना कामगारांचा दर्जा दिला, जर त्यांच्या शिक्षणाचे योग्य मूल्य दिले, तर सरकारला स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घ्यावी लागेल. पण हे अपयश फक्त रोजगारापुरते मर्यादित नाही, ते शिक्षण व्यवस्थेच्या आता मुळावरती उठले आहे. आता आपण येऊया थेट मुद्द्यावरती. ज्याच्यासाठी कॉकरोच जनता पार्टी म्हणजे CJPला जन्म घ्यावा लागला. नीट आणि UGC नेट परीक्षा देशातील 22 लाखाहून अधिक विद्यार्थी डॉक्टर होण्याची स्वप्न उराशी बाळगून जेव्हा ही परीक्षा देतात, शेतातील पिकाला योग्य भाव नसताना आई वडील कर्ज काढून मुलांच्या शिक्षणासाठी लाखो रुपये भरतात, आणि निकाल काय लागतो? तर पेपरफुटीचा. आता हा पेपरफुटीचा घोटाळा आता उघड झाला म्हणून आपल्याला कळाला, पण या घोटाळ्याचा इतिहास आणि व्याप्ती काटा अंगावर आणणारी आहे. गेल्या 10 वर्षाचा इतिहास पाहिला तर नीट आणि इतर स्पर्धा परीक्षांचे पेपर फुटण्याची घटना अनेक वेळा समोर आल्या आहेत. काही रिपोर्टनुसार तर गेल्या दशकभरात डझनभरहून अनेक वेळा या परीक्षांमध्ये घोटाळे झालेले आपण पाहिले आहेत. आज 2026 मध्ये हा घोटाळा उघडकीस आला. तो कदाचित अनेक वर्षांपासून अत्यंत गुप्तपणे सुरू पण असेल, आपल्याला त्याचा मागमूसही नव्हता. हा घोटाळा आता उघड झाला म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. पण जर हा घोटाळा उघडच झाला नसता तर असंच कितीतरी विद्यार्थ्यांच्या करिअरची होळी झाली असते. पैशांच्या जोरावरती श्रीमंताची मुलं डॉक्टर बनत राहिली असती, आणि खरोखरच गुणवत्ता असलेला रात्रंदिवस अभ्यास करणारा गरिबांचा पोरगा मात्र नैराश्याच्या अंधारात ढकलला गेला असता. याच नैराश्यातून आजवर कितीतरी तरुणांना आपले जीवन संपवावे लागले आहे. आकडेवारी काय सांगते? एका ताज्या अहवालानुसार जर बघितलं तर गेल्या 5 वर्षात 90हून अधिक नीट विद्यार्थ्यांनी केवळ या परीक्षेच्या दबावामुळे आत्महत्या केल्या आहेत. 2025 मध्ये 32 मुलांनी आपला जीव गमावलाय, आणि या चालू 2026 वर्षात आतापर्यंत 14हून अधिक मुलामुलींनी आपले जीवन संपवले आहे. या मे महिन्यात परीक्षा रद्द झाल्यानंतरच काही विद्यार्थ्यांनी गळफास घेतला. या आत्महत्या नाहीत, तर या व्यवस्थेने केलेले संस्थात्मक खून आहेत. आणि भविष्यातही असे घोटाळे आणखी कुठे कुठे आणि कशा कशात होत असतील याचा अजूनही आपल्याला थांगपत्ता देखील नाही. अशा या जीवघेण्या आणि सडलेल्या व्यवस्थेचा बळी जाण्यापासून या तरुण पिढीला वाचवण्यासाठी जर कोणी खऱ्या अर्थाने पुढे आले असेल तर ती कॉकरोच जनता पार्टी आहे. अभिजित दिपके आणि त्याच्या लाखो तरुण सहकाऱ्यांनी या प्रस्थापित माफियांचा पर्दाफाश करून खरोखरच अत्यंत स्तुत्य आणि ऐतिहासिक काम केले आहे.
जर या तरुणांनी आवाज उठवला नसता तर हा पेपरफुटीचा बाजार असाच राजरोसपणे सुरू राहिला असता. जेव्हा व्यवस्थेतील हा घोटाळा उघड झाला तेव्हा अमेरिकेत शिक्षण घेणारा अभिजित दिपके भारतात परतला आणि थेट त्याने दिल्लीचे जंतर मंतर गाठले. काल 6 जून रोजी जंतर मंतरवरती सीजेपीच्या बॅनर खाली हजारो तरुण गोळा झाले. या आंदोलनात अत्यंत ठोस मागण्या मांडण्यात आल्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA पुनर्गठन करून सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी व्हावी आणि भविष्यातील परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असलेली समिती ही असावी. या त्या मुख्य मागण्या होत्या. या आंदोलनाची धग इतकी तीव्र होती की देशातील प्रमुख विरोधी पक्षांनाही या तरुणांच्या पाठीशी उभे राहावेच लागले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत आणि संसदेबाहेर नीटच्या ज्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले, त्याचबरोबर ती सीजेपीच्या मागण्यांनाही आपला जाहीर पाठिंबा हा दर्शवला. महाराष्ट्रात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेची सेना आहे, ती पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आणि त्याचबरोबर ती राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार गट यांच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलनाला बळ दिले. आम आदमी पक्ष डाव्या पक्षाच्या नेत्यानेही विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यासाठी समर्थन दिले आहे. पण जेव्हा एक मोठा तरुण वर्ग विरोधी पक्षांच्या साथीने सरकारला जाब विचारू लागला तेव्हा सत्तेच्या सिंहासनावर बसलेल्यांचा अहंकार दुखावला गेला. सत्ताधाऱ्यांकडून या आंदोलनाची बदनामी करण्याची जणू काही मोहीमच सुरू झाली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आंदोलनावर जे वक्तव्य केले ते जसेच्या तसे ऐकणे गरजेचे आहे. देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तर ही युवा शक्ती नव्हे, अराजकतेच्या मानसिकतेची अभिव्यक्ती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान हातात घेऊन घटनात्मक संस्थांनाच नाकारणे चुकीचे आहे. संविधान हे केवळ पुस्तक नसून त्यातील प्रत्येक कलम देशाच्या लोकशाही मूल्यांचे प्रतीक आहे. त्यामुळे संविधानाच्या चौकटीबाहेर जाऊन व्यवस्था उखडून टाकण्याची भाषा करणारे हे लोक संविधान विरोधी आहेत. भाजपच्या इतर नेत्यांनीही याला काँग्रेसची टूलकिट ठरवले. आता इथे सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो, भाजप नेत्यांचा या आंदोलनाला इतका तीव्र विरोध का आहे? या विरोधाच्या पाठीमागे नेमके कारण काय आहे? काय षडयंत्र दडले आहे? या मागचे खरे षडयंत्र हे आहे की सरकारला शिक्षणाचे पूर्णपणे बाजारीकरण करायचे आहे. जेव्हा राष्ट्रीय स्तरावरील सरकारी परीक्षा यंत्रणा अपयशी ठरते तेव्हा त्याचा थेट फायदा मोठ्या कॉर्पोरेट शिक्षण संस्थांना आणि प्रायव्हेट कोचिंग लॉबीला होत असतो. अब्जावधी रुपयांची उलाढाल असणारी ही लॉबी कोणाच्या वरदास्ताने चालते हे वेगळं कोणाला सांगायची गरज नाही. दुसरं मोठे षडयंत्र म्हणजे नॅरेटिव्ह कंट्रोल. या सरकारला देशात अशी पिढी हवी आहे जी कधीच नोकरीवर किंवा भ्रष्टाचारावरती बोलणार नाही किंवा प्रश्न विचारणार नाही. तरुणांनी फक्त जात, धर्म आणि खोट्या राष्ट्रवादाच्या मुद्द्यांवरतीच मतं द्यावी. पण जेव्हा अभिजित दिपके सारखा तरुण आकडेवारीसह जंतर मंतरवरती उभा राहतो तेव्हा सरकारचा हा पोकळ अजेंडा कोलमडून पडतो. म्हणूनच या आंदोलनाला थेट अराजकतावादी ठरवण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. देवेंद्रजी, संविधानाची आणि घटनात्मक संस्थाची आठवण तुम्हाला फक्त तेव्हाच येते का जेव्हा एखादा तरुण स्वतःच्या हक्कांसाठी रस्त्यावरती उतरतो? जेव्हा तुमच्याच राजवटीत NTA सारख्या संस्था भ्रष्टाचाराचे अड्डे बनतात, 24 लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याची होळी केली जाते आणि शेकडो विद्यार्थी आत्महत्या करतात, तेव्हा त्या संस्थांचा डोळे झाकून बचाव करणे हाच तुमचा संविधानाचा सन्मान करणे आहे का? तुमच्या दृष्टिकोनातून अराजकता कशाला म्हणायचं? रात्रीच्या अंधारात लोकशाहीचा गळा घोटून सरकारी पाडणे ही अराजकता नाही का? जेव्हा एक विद्यार्थी संविधानाचे पुस्तक हातात घेऊन न्याय मागतो तेव्हा तुम्हाला त्यात अराजकता दिसते, पण जेव्हा पेपर फोडणारे गुन्हेगार मोकाट फिरतात तेव्हा तुम्हाला काय व्यवस्था दिसते का? जी व्यवस्था गरिबाच्या पोराला शिक्षण नाकारते ती उकडून फेकून देण्याचीच सध्या गरज आहे. आणि हा अधिकार याच देशातील संविधानाने या तरुणांना दिला आहे. भ्रष्ट संस्थेवरती अविश्वास दाखवणे संविधानाचा अपमान नसून तो खऱ्या अर्थाने लोकशाहीचाच विजय आहे. हे सरकार केवळ तरुणांना फसवते असं नाही, तर तळागाळातील प्रत्येक माणसाची फसवणूक होत आहे. मोठ्या उद्योगपतींची कर्ज माफ केली जातात, पण सामान्य माणसाला महागाईच्या खाईत लोटले जाते. काल जंतर मंतरवरती जमलेली ती गर्दी कोणत्या एका जातीची नव्हती, ती या देशाचे भविष्य होते. त्याच्या हातात कॉक्रोचचे मास्क होते, कारण व्यवस्थेनं त्यांना
कीड समजण्याची चूक केली. पण याच तरुणांनी दाखवून दिले की जर ते एकवटले तर सत्तेचे मोठमोठे बुरुज देखील जमीनदोस्त करू शकतात. तरुण पिढीला जागृत करण्याचे जे स्तुत्य काम सीजेपीने केले आहे त्याची इतिहासात नक्कीच नोंद होईल. सरकारने हे वेळीच ओळखले पाहिजे की संविधानाचा खरा सन्मान हा केवळ भाषणांमधून होत नसतो. व्यवहारात पारदर्शकता आणण्यातून होतो. जेव्हा परीक्षा पारदर्शक होतील आणि शेवटच्या तरुणाला न्याय मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधानाचा विजय होईल. तोपर्यंत हा आक्रोश थांबणार नाही. ग्लोबल मराठी न्यूजच्या माध्यमातून आम्ही या सत्तेच्या अहंकाराला तसंच प्रश्न विचारत राहू, कारण सत्य लपवता येत नाही. न्याय मिळेपर्यंत हा कॉक्रोच आता शांत बसणार नाही. ऐकत राहा, विचार करत राहा आणि आपल्या हक्कांसाठी लढत राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.